आजपासून 2 वर्षापूर्वी म्हणजे 22 आणि 25 फेब्रुवारी 2024ला मनोज जरांगे यांनी आपल्या सगळे चॅनल, महाराष्ट्रातले सगळ्या नामवंत चॅनेलवर माझ्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. बिनबुडाचे, कसलेही त्याला आधार नाही, तथ्य नाही असे आरोप केले. त्यातला पहिला आरोप होता की मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि गृहमंत्री त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मी 40 लाख रुपये घेतले आणि मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले. आणि हे सगळं आपल्या याच्यात रेकॉर्ड आहे. दुसरा, त्यांनी माझ्यावर आरोप केला की मी 300 कोटी रुपये वर्गणी जमा केली. त्याच्यानंतर माझ्यावर पुन्हा एक स्वतःच्या व्यक्तिगत बदनामीचा आरोप केला की माझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे, विनयभंगाचा गुन्हा आहे. असे 4-5 त्यांनी माझ्यावर आरोप केले. हा भोंदू महाराजे वगैरे वगैरे असे खूप आरोप केलेत. आणि मग हे आरोप केल्यानंतर माझी प्रचंड अशी बदनामी झाली. आणि म्हणून आपली जी भारतीय न्याय संहिता आहे, पूर्वीचा IPS आहे, याच्यानुसार मी पोलीस स्टेशनला मनोज जरांगे यांच्या विरोधात कंप्लेंट दाखल करायला गेलो. तर पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही. तर मला मग न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय पर्याय नाही. मी न्यायालयात गेलो. 19/9/2024ला मी न्यायालयात जाऊन फिर्याद दाखल केली. न्यायालयाने जरांगे यांना वारंवार समन्स काढले. आणि मग समन्स बजावण्याचं काम पोलिसांचं असतं. पण पोलिसांना काय जरांगे इतक्या दिवसात सापडले नाही. आणि म्हणून माननीय न्यायालयाने त्यांना पोस्टाने समन्स पाठवलं. आणि मग पोस्टाने त्यांना समन्स मिळालं. तशी नोटीस कोर्टाला अहवाल प्राप्त झालेला आहे. आणि मागच्या 8 तारखेला त्यांना बोलवलं होतं, 8/12ला, 8/1ला. आणि त्या तारखेलाही ते आले नाही. आता उद्या तारीख आहे 10 फेब्रुवारी 2026 ही तारीख आहे. आता बघू जरांगे येतात का काय. मागं आत्ता 5 तारखेला जरांगेंनी सांगितलं की आरोप केल्यानंतर ते सिद्ध करावे लागतात. जरांगे, तुम्ही माझ्यावर आरोप केले, आता हे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडून 40 लाख घेतले का नाही घेतले हे तुम्ही सिद्ध करायचं आणि कोर्टाच्या कारवाईला सामोरं जायचं. त्याच्यातून 5 कलम आहेत भारतीय न्याय संहितेचे, 5, 351, 52, 53 आणि 356 या सगळ्या कलमांनी त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केलेला आहे.